नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, बचत केलीच पाहिजे। बचत नाही केलं तर इन्कम बंद होईल आणि आपल्याला अन्न वस्त्र निवारा ह्या गरजेसाठी पैसे कोणी देणार नाही, आपले मुलं पण देत नाहीत। आज आपण पाहतोय ना, आश्रमाची संख्या वाढते, मुलं आईवडिलांना सांभाळत नाहीत आणि ह्याचं जर खरं स्वरूप पाहायचं असेल तर तुम्ही जे वयोवृद्ध लोक आहेत 60च्या पुढचे त्यांच्याशी चर्चा करा। कारण काय होते, कधी कधी प्रश्नाचं गांभीर्य आपल्याला येत नाही, सध्या ती वेळ आलेली नसते ना। त्याच्यामुळे जर तुम्हाला त्याचं खरं स्वरूप पाहायचं असेल तर तुम्ही वयोवृद्ध जे 60च्या नंतर रिटायर झाले लोक त्यांच्याशी चर्चा करा। किती प्रश्न गंभीर असतो हे लक्षात घ्या। आणि गुंतवणुकीचे बरेच साधन आहेत, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, जागा, घर, जमीन। ह्याच्यात हे वाईट नाही गुंतवणूक, परंतु ह्याच्यात तात्पुरती तुमची कामं होतात। कायम परमनंट इलाज म्हणजे LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम पैसे मिळायची पॉलिसी। मित्रांनो, काय होतं, जसं सूर्य नाही उगवला तर काल्पनिक निबंध असतात ना, पाऊस नाही पडला तर, आपण मुख्यमंत्री झालो तर, म्हणजे जर तर असं तर आपण विचार करत नाही, आपण कधीच विचार करत नाही तसं। आज बरेच जण संकटाचा विचार करत नाही, घाबरतात लोक, आणि प्रत्यक्ष आलं तर काय करणार मित्रांनो। त्यासाठी प्लॅनिंग पाहिजे। जसं ट्रेनिंग वगैरे असते मिलिटरीतल्या लोकांना, कशासाठी दिलं जातं ट्रेनिंग, मॉक ड्रिल कशासाठी केलं जातं मित्रांनो। एक सराव असतो की संकट काळात तुम्ही काय उपाययोजना करणार, कसं वागणार। तसं तुम्ही जर बचत नाही केली तर पुन्हा काही तुम्हाला दुरुस्तीला चान्स मिळणार नाही। आणि आत्ता काय चाललेलं आहे, शेतकरी पेरणी का करतो, धान्य वाढवण्यासाठी। जर शेतकऱ्याने पेरणीच नाही केली तर आपल्याला धान्य खायला मिळणार नाही। तिथं अनेक संकट आहेत, कधी कधी दुबार पेरणी करावं होते, कधी पाऊस पडत नाही, कधी जास्त पडतो अतिवृष्टी, कधी कधी उगवत नाही, दुबार पेरणी करतो, पैसे नसेल तर कर्ज काढून करतो, म्हणजे धान्य वाढवण्यासाठी। तसंच आहे, आपण पैसे तर कमवतो नोकरी व्यवसाय करून, परंतु बचत करत नाही। केली तर जिथं कसलीच गॅरंटी नाही, जसं म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमध्ये गॅरंटी आहे का? कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि आपण म्हणतो गॅरंटेड। हे अशी अवस्था आहे मित्रांनो। म्हणजे सत्याला असत्य ना असत्याला सत्य, आणि आपणच आपल्याला चकवाचकवी करतो, फसवाफसवी। म्हणजे उद्या पॉलिसीचं घेऊ आपण, परवा घेऊ। मित्रांनो, माणूस म्हणजे हे निसर्गातून आलेलं आहे, त्याची कुठलीच गॅरंटी नाही, वॉरंटी नाही, परंतु त्याच्यावर लोडिंग वाढते, जबाबदारी वाढतात, लग्न होतं, मुलं बाळं, शिक्षण, आणि दुसऱ्या साईडला पैसे कमवायचं वय कमी होत चाललेलं आहे, वाढत नाही, पगार वाढतो। मग इथे तर आपल्याला हे होतं ना, धोका होतो। कसा, बऱ्याच जण म्हणतात इन्कम वाढला तर चांगले दिवस आहेत। मित्रांनो, चांगले नाही, वाईट दिवस रोज येत आहेत, म्हणजे पैसे कमवायचा पिरियडच कमी होतो आहे। ह्या गोष्टीकडे 99% लोकांचं लक्ष नाही। आणि मग काय, बचत करायला टाळाटाळ केली जाते, उद्या या, परवा या। आम्ही गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो मित्रांनो, आणि पूर्वी 40-45 वर्षाचे प्लॅन मी स्वतः विकले। पूर्वीचे लोक चांगला विचार करायचे आणि त्यांच्याकडं तयारी होती लढायची, आता हारायची तयारी आहे। प्लॅन सांगितला की जास्त दिवस नको म्हणतात, तरी पण LIC ऑफ इंडियाने आपल्या गरजेनुसार प्लॅन काढलेला आहे। 15 वर्ष भरायचे आणि आयुष्यभर पैसे मिळायचे। पूर्वी जेवढा पिरियड होता तेवढंच वर्ष बेनिफिट मिळायचं, इन्शुरन्स कवर आणि बोनस। परंतु आत्ता 15 वर्ष भरायचे आणि आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन, पैसे काढून वाढतात, इन्शुरन्स कवर वाढतं। मग हे मॅजिकल प्लॅन आपल्याला घेण्याची संधी आहे, परंतु आपण घेत नाही, आणि न घेतल्यामुळे आपल्याला पुढे वाईट दिवस येणार, प्रॉफिट होणार नाही। आपल्याला कुठली गोष्ट लक्षात येऊन उपयोग होत नाही, ती कंटिन्यू करावं लागते। सक्सेस असं नसतं, लाईफ टाईम त्याचं आपलं रेग्युलेशन ठेवलं पाहिजे। यशस्वी होण्यासाठी सतत आपण मेहनती पाहिजे। जसं जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करतो ना आपण, पदार्थ बघून थांबतो का, तसं मित्रांनो ह्या प्लॅनमध्ये आपल्याला आयुष्यभर पैसे मिळतात, आयुष्यभर इन्शुरन्स कवर वाढतं, आणि 8% व्याज दर आहे, फिक्स गॅरंटेड लाईफ टाईम, टॅक्स फ्री। 8% सेव्हिंगला कोणीही देत नाही मित्रांनो। आता 8% आहे का सेव्हिंगला? मॅजिकल प्लॅन आहे। आणि 10,000 भरलेले महिन्याला तर आपल्याला 30 लाखाचा इन्शुरन्स कवर मिळतो, म्हणजे जे भरलेच नाही त्या पैशाची गॅरंटी। आता हे का करायचं, जसं सूर्य नाही उगवला तर काय होईल, बचत नाही केली तर काय होईल, तसं हे प्लॅन जर तुम्ही नाही घेतला तर प्रॉब्लेम येणार, कारण इन्कम एक दिवस बंद होणार, म्हातारा होणार की नाही, आणि जिम्मेदारी वाढत आहेत, ताणतणाव येणार, आपल्या हातानं आपण नष्ट होणार। जसं एखाद्या पाऊस भरपूर पडला आणि धरणच बांधलं नाही, किंवा धरणाची दारं बांधलं असेल तर अडवली नाहीत, किंवा धरण असेल तर लिकेज आहे, तर काय होईल, पाणी राहणार नाही, हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही। अशी अवस्था झाली तर काय होईल? तसंच आहे, आज आपण पैसे कमवते परंतु
आपण ठेवत नाही, ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, घर, जागा, जमीन, कारण हे तात्पुरता सपोर्ट देणार आहेत आणि ह्याच्यामध्ये पॉवर तेवढीच असते. जसं SIPमध्ये तुम्ही 10,000 टाकले तर जास्तीत जास्त 500 रुपये व्याज मिळेल. इथं 30 लाख रुपये लिहून दिलेत ना पेपरवर, आणि इंटरेस्ट पण तुम्हाला 15 लाखावर असतं. 10,000 भरले की 15 लाखावर व्याज बोनस. मग हे न कळाल्यामुळं किंवा ह्याच्या चांगल्या सत्य गोष्टीला सुद्धा सत्य म्हणायची आज तयारी राहिली नाही. ह्यालाच कलियुग म्हणतात. सत्याला सत्य पण म्हणायची आपल्याकडं मोठेपणा राहिलं नाही किंवा आपली तयारी राहिली नाही म्हणायची. मन भरकटते आपलं आणि लोक पण भरकावतात. जसं पतंग आहे ना, एक पतंग दुसरा पतंग त्या पतंगाला कट करतो का नाही, तशीच अवस्था आहे आज मार्केटमध्ये आणि ते लोकांना पसंत आहे. आम्ही सांगतो पॉलिसी काढून, बरेच म्हणतात काय उपयोग आहे पॉलिसी काढून, अशी काही सांगणारे लोक आहेत. आणि सत्य लोकांना लवकर पटत नाही म्हणूनच प्रॉब्लेम आहे. त्यांची संख्या का वाढली. मित्रांनो, आपण जर बचत नाही केली तर आपल्याला म्हातारपणी कशी अवस्था असेल ही जर बघायचं असेल तर वय जे 60 झालेलं आहे, वयोवृद्ध लोक, त्यांना पेन्शन नाही, अशा लोकांशी भेटा तुम्ही. प्रॉपर्टी असेल तर सुद्धा वाटली जाते, घरामध्ये डिवाईड केली जाते. बऱ्याच वेळेस वाटतं की माझी संपत्ती आहे, घर, जागा, जमीन आहे. मित्रांनो, किती वाद होतात. तुम्ही बघा जरा, सगळा अभ्यास करा, TVला बघा बातम्या, यूट्यूबवर सर्च करा. किती प्रॉब्लेम. संपत्ती असून सुद्धा माणूस जगू शकत नाही. त्याच्यासाठी पेन्शन प्लॅन, LIC ऑफ इंडियाचा आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन. शेतकरी जसं पेरणी करतो तसं पैशाची पेरणी करा. आज काय झाले, सगळे खर्च केले जातात, पैसेच पुरत नाहीत, अशी अवस्था आहे बरेच लोकांची. एकतर पगार कमी येतो, महागाई जास्त आहे आणि आपण खर्च अजून वाढवतो. म्हणजे आग लागलं तर पाणी टाकण्याऐवजी रॉकेल टाकल्यासारखं. म्हणजे प्रॉब्लेम आहेत पण अजून आपण काय वाढवतो. जसं आज बघा, पूर्वी 30 रुपये लिटर पेट्रोल होतं, आज 105 आहे. तरी वापर वाढला आहे का कमी झाला आहे. 30 वर्षापूर्वी पुण्यामध्ये आल्यानंतर सायकलची संख्या जास्त होती, आज आहे का. मग खरोखर लोकांचं उत्पन्न वाढलं आहे का. आणि उत्पन्न वाढलं जे आहे ना, पगार, त्याच्यापेक्षा महागाई किती वाढलेली आहे ही लक्षात घ्या. पूर्ण प्रश्न समजून घेतल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन घेतलं पाहिजे. अर्धवट प्रश्न जर समजून घेतला तर उत्तर सगळं चुकीचं होईल आणि आपली वाटचाल पण चुकीची होईल. बऱ्याच लोकांचं असंच घडतं. 99% लोकांना पार उत्पन्न बंद झाल्यावर कळतं की बचत करायला पाहिजे. ते होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आपलं उत्पन्न आलं की सर्वप्रथम आपण बचत केली पाहिजे आणि ते पण LIC ऑफ इंडियामध्ये, कारण ही भारत सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही आणि लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात. लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट पाहिजे आणि आता लोकांना लाँग टर्म आवडत नाही. तरी पण LIC ऑफ इंडियाने 15 वर्षाचा प्लॅन काढलेला आहे. पब्लिकच्या लोकांच्या जे गरजा लक्षात घेऊन, लोकांची जी आवडनिवड लक्षात घेऊन 15 वर्षे भरायचा प्लॅन आहे. पूर्वी मी 40-45 वर्षाच्या पॉलिसी विकलेल्या आहेत. 15 वर्ष भरायचे आणि आयुष्यभर फायदा मिळणार आहे. पूर्वीच्या प्लॅनमध्ये असं नव्हतं. पूर्वीचा प्लॅन जेवढी मुदत आहे तेवढाच बोनस आणि तेवढंच रिस्क कव्हरेज. म्हणून तर आज जे लोक रिटायर होतात ना, त्यांच्या पॉलिसी त्यांना नवीन पण काढता येत नाही, कारण पॉलिसी काढताना वयाची लिमिट असते, वयाची अट असते आणि निरोगी प्रकृती आणि इन्कम. आता त्या व्यक्तीकडे तिन्ही पण राहिलेलं नाही, कारण वय जास्त झालेलं आहे, 50च्या पुढे पॉलिसी मिळत नाही, शरीर प्रकृती चांगली नाही, 60 वर्षाला चांगली राहील का BP, शुगर, आजार, आणि उत्पन्न पण नाही. म्हणजे त्या लोकांना आता पॉलिसी घेता येत नाही. पण तुम्हाला मित्रांनो हा चान्स आहे. त्यांना जी मिळत नव्हतं ते तुम्हाला मिळवून द्यायची ताकद आहे आता. आणि हा प्लॅन बंद होणार आहे, कारण ह्याला 8% इंटरेस्ट रेट आहे. बँकेत तुम्हाला बचत खात्यावर 2 ते 3% व्याज आहे, म्हणून बंद होणार आहे, कारण जास्त बेनिफिट आहे आणि गॅरंटेड आहेत. त्या व्यक्तींना जे मिळालं नाही ते तुम्हाला मिळवायची संधी आहे मित्रांनो. कारण आता जे रिटायर झालेत लोक, त्यांच्या पॉलिसी संपल्या. पूर्वी प्लॅन पण असंच घेतो ना माणूस, कुठला पण वय 40 असेल आणि 60 वर्षे रिटायर होतो, 20 वर्षाचा प्लॅन घ्यायचा आणि नोकरी संपायची आणि पॉलिसीचं इन्कम पण बंद व्हायचं आणि सिक्युरिटी पण बंद. म्हणजे लढाई ग्रीन खाडे म्हणले. ज्यावेळेस गरज आहे, इन्शुरन्सची गरज कधी असते, वयाच्या 60 नंतर, कारण अपंगत्व येतं किंवा डिसेबिलिटी, डेथ, त्यावेळेस पैसे मिळतात ना. जसं घराला सुरक्षितता कधी गरजेची आहे, आणीबाणीची परिस्थिती नेहमी तर गरजेची आहे, परंतु संकट काळात जास्त सिक्युरिटीची गरज असते ना. संकट काळ असतो 60च्या नंतर वयाचा, शारीरिक प्रकृती काही होऊ शकतं, त्यावेळेस इन्शुरन्स ऑटोमॅटिक बंद होतं आणि बऱ्याच लोकांचं बंद झालेलं आहे. आता त्यांना काढता पण येत नाही. परंतु मित्रांनो, तुम्हाला संधी आहे. कमी वर्ष भरायचे, जास्त आयुष्यभर फायदा मिळणार आहे. आणि असं जर नाही केलं तर काय होईल, आज ज्या लोकांना पॉलिसी काढता येत नाही तशीच आपली पण अवस्था होईल. आणि मित्रांनो, माणूस हा नैसर्गिक आहे. जबाबदारी आपण तयार केल्यात. लग्न केले, मुलं बाळं, कर्ज काढतो आपण, वस्तू घेतो.
जिम्मेदारी आपण वाढवतो, पण दुसऱ्या साईडला कसलीच गॅरंटी नाही. माणूस जगेल माहिती आहे, नोकरी राहील माहिती आहे, इन्कम पुरेल माहिती आहे का? आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पैसे सगळे संपवतो. खर्चावर नियंत्रण आणणं आपल्या हातात आहे. इन्कम वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. काही काही लोक नोकरी करून व्यवसाय करतात, आपली क्वालिटी डिग्र्या वाढवतात, म्हणजे पेमेंट वाढतं ना, पॅकेज, तरी पण पैसे पुरत नाहीत आणि खर्च पण वाढवला जातो. मित्रांनो, माणसाचं उत्पन्न जसं वाढेल तसं खर्च ऑटोमॅटिक वाढतो, वाढवायची गरज नाही. आणि इन्कम कमी झालं की ऑटोमॅटिक खर्च होतो, कारण पैसे नसल्यावर कुठून खर्च करणार. परंतु माणूस ज्यावेळेस इन्कम वाढते त्यावेळेस विचार करत नाही बचतीचा. इथंच चूक होती. जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाची दारं अडवून नाहीत किंवा धरण नसेल तर काय होईल, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळणार नाही. तशीच अवस्था आहे आता बघा, आता नवीन जी जनरेशन आहे ना, त्यांना फार संकट येणार भविष्यात. आज पैसे कमवताना सुद्धा त्यांना शारीरिक प्रॉब्लेम आहेत, BP शुगर बऱ्याच व्यक्तींना आहे, कारण हायपर टेन्शन आहे. कारण कर्ज 1-1 करोडचं काढून ठेवले फ्लॅटसाठी. कारचं लोन आहे, फ्लॅटचं लोन आहे, अनेक लोन आहे, क्रेडिट कार्ड आहे, पर्सनल लोन असतात बरेच. ह्याचे EMIनं त्यांना टेन्शन आहे, नोकरी टिकेल का माहिती नाही. म्हणजे तरुणपणातच तुम्हाला तुमची डिक्रीज चालू आहे, झीज चालू आहे. पुढे कसं टिकणार माणूस? आणि ह्याच्यातनं बाहेर पडायचं असलं एकच आहे की इन्शुरन्स तुम्हाला पीस ऑफ माइंड देतं, मनाची शांती. नुसतं शांती नाही, प्रत्यक्ष मदत. प्रॉब्लेम आला की तुमचा सक्का भाऊ, तुम्हाला नातेवाईक होते, कुणीच तुम्हाला सपोर्ट करणार नाही. तेवढं हे गॅरंटेड ह्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे, पेपरवर लिहिलं आहे. जसं आपण खरेदी करतो ना जाग्याचे, घराचे, का करतो, तोंडी का आपण व्यवहार ठेवत नाही, धोका होऊ नये, तसं अगोदर लिहून दिलं जातं. नुकसान होण्याच्या अगोदर नुकसान भरपाई, पैसे ठेवण्याच्या अगोदर त्याचा इंटरेस्ट. जसं 10,000 ठेवले की 15 लाखावर बोनस मिळतो. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहेत मित्रांनो, आता तर लाईफ टाईम आणि 8% इंटरेस्ट रेट आहे. मित्रांनो, शेतकरी का पेरणी करतो की धान्य वाढवण्यासाठी. नाही केलं तर जेवणच मिळणार नाही, धान्य खायला मिळणार नाही, पृथ्वीवर हाहाकार माजेल. परंतु आपण तेच करतोय, पैसे बचत करत नाही आपण, आणि केलं तर चुकीच्या ठिकाणी. आपणच गॅरंटी देतो, कंपनी काही बोलत नाही. जसं म्युच्युअल फंडमध्ये कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि आपण म्हणतो गॅरंटेड. आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टीच्या आधारे आपण प्लॅनिंग करतो. मित्रांनो, भविष्यात काय घडणार आहे कुणाला माहिती नाही. आणि आपण जर गॅरंटी आपण आपली घेत असेल तर ती चुकीची पण होऊ शकते. आपण बोललेलं सत्य होईल हे सांगता येत नाही, परिस्थिती कशी उद्भवेल, आणि त्यावेळेस तुम्हाला हे सगळं आठवून उपयोग होणार नाही, तुमचं नुकसान होऊ नये. बचत करा. आज लोक टाळटाळ करतात, आम्ही बघतोय ना, उद्या परवा तेरवा. मित्रांनो, गॅरंटी आहे का? पॉलिसी घेण्यासाठी 3 गोष्टी लागतात. एक, आपलं निरोगी प्रकृती पाहिजे, वय पाहिजे, त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे, नंतर पैसे. 2 गोष्टी आपल्या हातात नाही. रोज वय कमी होत चाललं आहे आणि प्रकृती कशी राहील आपल्याला माहिती नाही. कोरोनामध्ये आपण पाहिले ना, किंवा नेहमी ॲक्सिडेंट, मोठा आजार, दुर्घटना जे घडतं ते आपल्या हातात नसतं. त्याचे काही मेल येत नाही किंवा व्हॉट्सअप येत नाही किंवा मेसेज येत नाही, आज होणार आहे, दुर्घटना घडणार आहे. माझ्याकडे एक पॉलिसी होल्डर आहे मित्रांनो, 6 मे 2025ला भोसरीतनं निघाला आणि गोडाऊन चौक, पांजरपूरच्या तिथं आहे, भोसरीच्या तिथं ॲक्सिडेंट होऊन डेथ झाला. मित्रांनो बघा, अशा घटना घडतात. त्यांना माहिती होतं का? 2 वाजता भोसरीहून निघाला आणि 2:30 वाजता ॲक्सिडेंट होऊन डेथ झाला. अशा घटना काही माहीत नसतात. तरुण व्यक्ती, जस्ट उदाहरण सांगतो मी. 6 मे 2025 वार मंगळवार होता. अशा काही घटना सांगून घडत नाहीत. मग पॉलिसीचं महत्त्व, अशा घटना घडल्यानंतर थोडा दिवस येतं पुन्हा विसरून जातात लोक. मित्रांनो, चांगल्या गोष्टी विसरलात की नक्की अंधार आहे भविष्यामध्ये. आणि पैसे जर नाही ठेवले तर तुम्हाला तुमचं महत्त्वच कमी होईल. म्हातारपणी महत्त्व वाढतं का कमी होतं मला सांगा? म्हाताऱ्या माणसाला काकद घेऊन कोणी फिरतं का? 2 महिन्याच्या बाळाला फिरतं. लक्षात घ्या, आपली व्हॅल्यू आपण कमी करतोय आणि अशा ठिकाणी पैसे ठेवतो की तिथं वाद निर्माण होतील. करू नये असं नाही, प्रॉपर्टी जमा करू नये असं नाही, संपत्तीचे वाद होतात. आणि आत्ता मी काल परवा एक यूट्यूबला उदाहरण पाहिलं आहे की मुलगा वडिलांना म्हणतो माझ्या नावावर शेती करून द्या, त्रास देतो तो. कोर्टात ॲप्लिकेशन दिले त्यांनी, पोलीस डिपार्टमेंटला, सगळीकडे त्यांनी कंप्लेंट दिलेले आहेत. असे भरपूर उदाहरण आहेत मित्रांनो. संपत्ती करू नये असं नाही, पण खरी संपत्ती LIC ऑफ इंडिया आहे. हे भारत सरकारची संस्था आहे. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काहीच प्रॉब्लेम नसतो. पैसे ठेवलेले तुम्हाला पुढच्या वर्षी वापरता येतात लोनच्या माध्यमातून. आणि बँका काय करतात मला सांगा ना? बँका तेच करतात. आपण काय करतोय? आपलं खोटं आणि दुसऱ्याचं खरं, ही आपली भूमिका असते. मित्रांनो, बँका तेच करतात, जनतेच्या ठेवी घेतात आणि कर्ज देतात. मग बरेच लोक काय करतात? बचत करत नाहीत आणि कर्ज मागायला जातात. म्हणजे आपण आपल्याला लुटतोय.
नुसतं लुटत नाही, आपल्या अख्ख्या कुटुंबाला, परिवाराला पिढ्यानपिढ्या लुटतोय आपण. कधीही मित्रांनो दुसऱ्याला दोष देऊ नये. आपण काय चुकतं हे नेहमी पाहिलं पाहिजे. आपली चूक जर दुरुस्त केली तर आपल्याला प्रॉब्लेमच येणार नाहीत. माझा 100% दावा आहे. मला सांगा, 4 व्हीलरला स्टेअरिंग का दिले हो? रस्ता हा नैसर्गिक आहे. तो क्रॉस असेल तर कधी सरळ होतो का आपण पुढे गेलो? आपल्याला स्टेअरिंग दिले, आपण स्टेअरिंग वळवत नाही. आता बघताना कित्येक असे पेपरला बातम्या येतात, स्टेअरिंग न वळवल्यामुळं गाडी धरणात गेली, तलावात गेली. म्हणजे असे दुर्घटना का घडतात? तसंच आहे. तुम्ही आज जर बचत नाही केली तर आपली गाडी धरणात जाणार, बर्बाद होणार. आणि नुसतं एकटं नाही होणार, करता माणूस एकटा गेल्यावर अख्खं परिवार घेऊन जातो. सगळं विस्कळीत होतं मित्रांनो. पुढच्या पिढीवर इफेक्ट होतात. जसं मी नेहमी सांगतो, एखाद्या माणसाला 20,000 पगार आहे, तो डॉक्टर इंजिनियर त्याच्या मुलाला बनवूच शकत नाही. भारतामध्ये मित्रांनो शिक्षण फुकट नाही, वैद्यकीय सेवा नाहीत, मेडिकल सर्व्हिस फ्री नाही आणि पेन्शन नाही. आता होती ती बी बंद झाली सरकारी नोकऱ्यात. मला सांगा कसं जगणार पुढे? सांगा, हे प्रश्न तुमच्या जीवनात येणार आहेत का नाही? आणि आता तर प्रायव्हेट नोकऱ्या आहेत, गॅरंटी नो गॅरंटी. आणि लोक घाबरूनच ज्यावेळेस करायचं त्यावेळेस ते करत नाहीत. आता काही तरुण पोरं आहेत, मुलं आहेत IT पार्कमधले, आम्ही पाहतोय ते बचतच करत नाहीत. केली तर SIPमध्ये करतात. मित्रांनो SIP वाईट नाही, परंतु तुम्हाला 10,000 भरायला 30 लाख लिहून देते का SIP कुठली? तर मला सांगा ना, पहिले बेसिक फाउंडेशन मजबूत करा. जसं बिल्डिंग बांधताना तेवढा पाया मजबूत, तेवढं वरचे मजले सुरक्षित असतात. मग बिल्डिंग का कोसळत आहेत? आता पाया कमी आणि वरचे मजले चढतात पण दुसऱ्या दिवशी खाली येतात. तसंच आहे, लाईफ पूर्ण आपलं उद्ध्वस्त होईल. आणि जसं मी म्हटलं ना, 20,000 पगार असेल तर ते मुलगा डॉक्टर इंजिनियर ते आईवडील बनवू शकत नाहीत. कारण फीस बघा, आता प्रायव्हेट शाळा आहेत, इंग्लिश मिडियम. लोक काय प्रॉब्लेम तर आहेत मित्रांनो, परंतु आपण काही निर्माण केलेत. जसं म्हणतो ना, आपल्या चुका आपण दुरुस्त केल्या पाहिजेत. आता बघा, सरकारी शाळेत मुलं नाहीत. पूर्वीचे जे सरकारी शाळेत शिकलेत ना मुलं, ते देश चालवत नाहीत का? आता मोठे कलेक्टर, तहसीलदार, इंजिनियर, डॉक्टर झालेत का नाही? मला सांगा ना, काय झालं आहे आपल्याला? आपली विचारशक्तीच चांगली राहील नाही. त्यालाच कलियुग म्हणतात. कारण चांगल्या पडत नाही. आता गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय. बऱ्याच लोकांना आम्ही प्लॅन सांगतोय, देतोय, लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे, तरी ते भरत नाहीत. मिनिमम पिरियड आहे ना 2 वर्ष 3 वर्ष, ते पण भरत नाहीत. बुडाले तर बुडाले म्हणतात. म्हणजे विचाराची कमजोरी तयार झाली आणि वाईट गोष्टीकडे अट्रॅक्ट झालेलं आहे. जसं क्रेडिट कार्डावरनं खर्च केला जातो, मॉलमध्ये जाऊन किती तर खर्च केलं, उत्पन्न नसतं, कर्ज काढून. क्रेडिट कार्ड म्हणजे काय आहे? ॲडव्हान्स पैसे खर्च करायला तुम्हाला दिलेलं ऑथरायझेशन आहे. मला सांगा, हे असं केल्यावर कसं होईल? पुढचा काळ फार वाईट आहे. मी सांगतो ना. कारण एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर काय होईल? नापास 100% होणार. नापास झालं काय होईल? 10,000-20,000 आयुष्यभर राबावं लागेल ना. तीच परिस्थिती आहे आज. भारतात लोकसंख्या भरमसाठ वाढली आणि वाढली जी तयार झाली ती पण नीट नाही. रोडून चालताना सुद्धा एखाद्याला धक्का लागला, गर्दी असते, भांडायला उठतात लोक. म्हणजे पेशन्स नाहीत, सत्य काय जाणलं नाही. लगेच राग येतो, काटावर येतात, लोक भांडणं करतात. डिपार्टमेंटला बघा, आणि चुकीच्या मार्गाने लोक जातात. ऑनलाईन फ्रॉड पण किती वाढलेलं आहे. म्हणजे लोकांना झटपट श्रीमंत व्हायची. सत्य मार्गाने तुम्ही गेलात तर सगळ्यासाठी फायदा आणि स्वतःसाठी पण आहे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा आपला स्वतःचा फायदा आहे. कारण शांततेने जीवन जगतात. जेच अपहरण करणारे, चोऱ्या करणारे लोकांचं जीवन बघा तुम्ही. सारखं घबराट असते आणि त्यांच्या जीवनात चैन नसते आणि ती उतरवायपर्यंत पण टिकत नाहीत. त्यांना शेअरला सव्वाशे, त्यांना कोणी तर दुसराच, जसं टोळ्या असतात ना, ह्या टोळीचं त्या टोळीला कोणी तर मारतच ना. मग वाईट मार्गानं कधीच भलं कोणाचं झालं नाही, होणार पण नाही. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही, गॅरंटेड पैसे मिळतात. आम्ही दरवर्षी पेपरला ॲड देतो मार्चमध्ये. लोक पैसे घेऊन जात नाहीत. कारण काय होतं, काही जणांचा मोबाईल नंबर बदललेला असतो, रेंटनं राहतात, ते आज सापडत नाहीत, असे प्रश्न असतात. आणि मित्रांनो, आपणच आपल्यावर वार करतो हे आम्हाला रोज दिसतंय आणि आम्ही रोज हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संवाद करतोय. पॉलिसी घेण्यासाठी उशीर करू नये, कारण ती मिळेल का नाही गॅरंटी नाही. कारण शरीर प्रकृती, तरुण वयातसुद्धा BP शुगर आहेत मित्रांनो, 30-35ला सुद्धा. माझ्याकडे एका तरुण व्यक्तीला मी पॉलिसी देऊ शकलो नाही. 1 वर्ष झालं प्रयत्न केला मी. हाय शुगर होती तरुण व्यक्तीला. पैसे भरले, 20,000 रुपये महिना पॉलिसी, पैसे भरले, वर्षभरानंतर परत दिली आम्ही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. हे कोणाच्या जीवनात कधी वाईट दिवस येतील सांगता येत नाही. आणि आपण बेसावध राहिला तर 100% क्रश होणार. सावध व्हा. हे व्हिडिओ ऐकून नुसतं सोडून देऊ नका.
मित्रांनो, सर्वप्रथम बचत करा, पैशाचं मॅनेजमेंट करा, बचत करा, नंतर खर्च करा. आपण काय करतो, उरले तर करू खर्च, उरले तर बचत करू म्हणतो. हे इथंच आपली चूक होती. कारण उत्पन्न वाढेल तसं खर्च वाढतो ना. अपेक्षा, जबाबदाऱ्या, गरजा वाढतात. आणि उद्यापेक्षा जसं माणसाची दृष्टी बघा, दुर्बीणमधनं का बघावं लागतं, चष्म्यातनं चष्मे घालून का बघावं लागतं, दिसत नाही माणसाला. खरं असेल तो सुद्धा दिसत नाही. जसं आभाळ टेकल्यासारखं वाटते, टेकलंय का, नसताना टेकल्यासारखं वाटतं. तसं आहे, लांबच्या गरजा दिसत नाहीत लोकांना. बघू नंतरचं नंतर म्हणतात. जणू काय ते सांगणाऱ्याचीच गरज आहे असं झालेलं आहे. आम्ही सांगायला गेले की तारखा दिल्या जातात, ह्या तारखेला या, त्या तारखेला या, ह्यांच्याच नावावर करायचे. मित्रांनो, आज एक गंभीर प्रश्न सांगतो मी. आज सीमेवरचं जवान असं म्हणतो का? अहो, काल परवा आपलं भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं तर काय सांगितलं टी व्हीला, जे निवृत्त लोक आहेत, जे रिटायर झालेले मिलिटरी मॅन आहेत, त्यांचे अधिकारी आहेत, त्यांनी काय सांगितलं, मोदी साहेबांनी आम्हाला सांगावं, आम्ही सीमेवर लढण्यासाठी येऊ. बघा, आता लढायला गेलेला माणूस किती दिवस जगेल हे कुणाला माहिती नाही, त्याला पण माहीत नसतं, पण तो घाबरत नाहीत. मला सांगायचं की देशाचं प्रेम किती आहे. मग आपल्याला देशाच्या रक्षणासाठी हे लोक तयार आहेत, रिटायर झालेले आपले जवान तर आहेतच. परंतु आपल्याला 5-10 हजार रुपये ठेवा म्हणलं तर आपण पळवतो, खोटं बोलतो, तारखा देतो. काही लोकांच्या खरात मनातच करायचं नसतं, कशाला यांना नाही म्हणावं म्हणून आम्हाला तारखा देत असतात आणि आपले दिवस काढत असतात. मित्रांनो, हे फरक बघा. शेतकरी पेरणी करतो, दुबार करतो, कर्ज काढून करतो पेरणी, पैसे नसेल तर, आणि आपण असलेले पैसे खर्चून टाकतो. सगळं उलट चाललेलं आहे मित्रांनो. काही लोक देशासाठी, लढाईसाठी, सत्यासाठी लढतायत आज, आणि काही लोक सत्याला गुमराह करतायत. बरेच लोक, विद्यार्थी पण बघा, काही अभ्यास करत नाहीत. आपण बघतोय की नाही, खोटे नाटे सांगतात. आणि काय आपण आपल्याला खड्ड्यात घालतोय, फक्त वेळ आलेली नाही. आज जे पैसे कमवतात ना लोक, ते आम्हाला म्हणतात बचत करू ह्या तारखेला त्या तारखेला, आणि खरेदी करतात. करू नये असं नाही, तुमचेच पैसे, तुमचा अधिकार आहे, मला बोलायचा अधिकार नाही. पण मित्रांनो, सत्य गोष्टीसाठी काही बोलावंच लागतं. कमीत कमी आम्ही बोलून तर आमचं मन मोकळं करतो. तुम्ही ॲक्टिवेशन नाही झाला तर नुकसान तुमचं आहे. माझ्या जे सांगण्याचं महत्त्व नेहमीच आहे मित्रांनो, आज पण आहे, उद्या पण आहे, परवा पण आहे. त्रिकालाबाधी सत्य आहे, हे पटण्यावर आहे आपल्याला. म्हणून तर बघा, काही केसेस नाही का, ह्या कोर्टात एक निकाल लागतो, त्या कोर्टात एक निकाल लागतो. खरा माणूस मग लढत असतो, किंवा ऐपत नसेल तर तो अन्याय सहन करतो. तसंच आहे मित्रांनो, सत्याचा विजय होतो, परंतु खूप परिश्रम घ्या, त्याला सत्याला खूप त्रास आहे, आणि सत्यमार्गाने जावा, म्हणजे शेवटी तुमचा विजय होईल. आता बरं, जे पैसे खर्च करतात ना, मोजमजा करतात, त्यांचा आता सध्या विजय आहे, परंतु शेवट वाईट आहे. तुमच्याच नावावर, तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी, तुमच्या परिवारासाठी पैसे ठेवत नाही. जसं गाडीला ब्रेक न लावताच जावा, बरं काय होईल बघा. दोन्ही ब्रेक काढून गाडी चालवा ना, 1 मिनिट तर चालवता, नाही चालवली तर काय होईल मला सांगा. तसंच आहे, विदाऊट सिक्युरिटी तुम्ही जीवन जगताय. आणि काही लोकांची सिक्युरिटी आहे, जसं काही लोकांचे ब्रेक असतात, परंतु ती रिपेरिंग नसते, त्याचं मेंटेनन्स नसतं, तरी ॲक्सिडेंट होतात ब्रेक असून. तसंच आहे, काही जणांच्या पॉलिसी आहेत, परंतु ती बंद आहेत. पॉलिसी आहेत, आणि काही कमजोर पॉलिसी आहेत. जसं ब्रेक आहे, परंतु थोडं लागतं, फार ॲक्सिडेंट झाल्यावर थोडं लागतं, म्हणजे तसं ब्रेक पॉवरफुल नाही, जागेवर गाडी थांबत नाही. काही जणांचे ब्रेक असतात बघा गाड्याचे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल, आपलं नक्की नुकसान आहे. वेळ आलेली नाही, कधी ॲक्सिडेंट होईल माहीत नाही. तसंच आहे, पॉलिसी असतात परंतु भरलेले नसतात, आणि पॉलिसी पण छोट्या असतात. तसं काही लोकांचे ब्रेक आहे ना, ते वेळेला रिपेअर केलं, फार घासून गेलेले असतात. तसंच आहे, सिक्युरिटी आहे मित्रांनो. बाहेर आपण सिक्युरिटीसाठी सगळीकडे खर्च करतो. भारत देशसुद्धा, सगळे देश, जगाच्या पाठीवर जेवढी राष्ट्र आहेत ना, संरक्षण बजेट काढतात ना, म्हणजे ते जे बजेट असतं त्याच्यात फक्त प्रोटेक्शन असतं, रक्षण. जसं आपण घराला आहे ना, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, चांगल्या प्रतीचं लॉक लावतो, हे सिक्युरिटी आहे. LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटी पण आहे, रिटर्न पण आहे, भरलेले पैसे पण आहे, ॲडिशनल पैसे पण आहेत. जसं 10,000 भरले की 10,000 इंटरेस्ट मिळतं, आणि 1 वर्षानंतर वापरता येतात. सगळं चांगलं आहे मित्रांनो, फक्त पटण्यावर आहे आणि ॲक्टिव्ह राहण्यावर आहे. आता मी हे जे सांगतो व्हिडिओमध्ये, हे सगळं माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोक आहेत असं नाही, सगळ्याला पटतं, पण पटून उपयोग होत नाही मित्रांनो. इम्प्लिमेंट आणि सातत्य. जसं आपल्याला जेवण केल्यावर, रोज जेवण करतो का नाही आपण, गाडीत पेट्रोल भरतो, मग का भरतो रोज? असं जर नाही केलं तर डेथ होईल, किंवा आपण अशक्त होऊ ना. तसंच आता आपण अशक्त होणार उतार वयात, पैसे नाही ठेवले, बचत केली तर.
हे तर कालचक्र चालूच आहे. रोज आयुष्य कमी होत चाललं आहे. बघा आता लोक काय, बऱ्याच व्यक्ती काय म्हणतात, आमच्या व्यवसायातनं उत्पन्न वाढलं, नोकरीतनं पगार वाढला खरं आहे. दुसऱ्या साईडला काय होते बघा, तुमचा जो पिरियडच आहे तो कमी होतो आहे कमवायचा. मग हा तर नैसर्गिक आहे ना. आयुष्य विकत आणता येते का माणूस? आणि संकट आल्यानंतर तुम्हाला काय मॅनेज करता येतं का? एखादा यमराज आला आणि त्याला 1 कोटी देऊन 1 दिवस वाढवला असं होतं का? नैसर्गिक आहे ही स्रोत. माणसाचं आयुष्य हे नैसर्गिक आहे. त्याला फक्त कसं गोल्डन बनवायचं एवढं आपल्या हातात आहे. किती उरलं हे माहीत नाही, बघता येत नाही. मित्रांनो, वेळ निघून चालला आहे, 1-1 सेकंद चालला आहे आपल्या आयुष्यातला. आणि आपण दिवाळखोरीची वाट बघतोय. बचत करत नाही म्हणजे दिवाळखोरी 100% आहे ना. नाहीच अभ्यास केला की नापास. आणि आपण एकटा नाही फेल होत लाईफमध्ये, अख्ख्या पिढ्याला बरबाद करतोय. बघा ना, आता मी म्हणलं ना 2,000-3,000 ज्याला 20-25 हजार पगार, त्यांची मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील मोठे होऊ शकत नाहीत. एखादं उदाहरण होतं, जसं मेंढपाळाचा मुलगा कोल्हापूरला नाही का, त्याची मोबाईलची तक्रार घेतली नव्हती म्हणून तो IPS झाला. असे क्वचित उदाहरणं असतात मित्रांनो. असे उदाहरणं जास्त व्हायला पाहिजेत, परंतु होत नाही. त्यासाठी त्रास घ्यावा लागतो ना. आणि आत्ताच्या काळात त्रास नको आहे, सगळं इझी पाहिजे. आणि त्या इझीमुळे आपला पिरियड आयुष्यातला निघून जाईल आणि शेवटी वाईट दिवस कधीच बदलणार नाही. पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत. गरिबी श्रीमंती कर्मामध्ये असते. जात धर्मामध्ये वर्णभेद प्रांतभेद असं काही नसतं. हे सगळं थोतांड आहे. त्याच्या नावावर सगळा विध्वंस चाललेला आहे. जसं त्या पहलगाममध्ये नाही का, धर्म विचारून गोळ्या मारल्या. हे चुकीचं आहे मित्रांनो. एक अज्ञानापोटी सगळं घडतं. कारण धर्म आणि जात हे काहीच नसतं. जन्माला आला माणूस येतो आणि जातो. जिथं जन्माला आला तिथली जात लागते, तिथला धर्म लागतो. हे सगळं, मानव ही एकच जात आहे. लिंग 2 असतील, पुल्लिंग स्त्रीलिंग, पुरुष आणि स्त्री 2 लिंग आहेत, परंतु धर्म जात हे काही नाही मित्रांनो. हेच्या नावावर हे सगळं, हे राजकारण आणि हे समाजकारण असंच घुसळत चाललेलं आहे. अज्ञानापोटी हे सगळं चाललेलं आहे. अज्ञान, खरं ज्ञानच माहिती नाही. आणि काय होतं, जसं एखाद्या गावचा रस्ताच माहीत नसेल, आपण चुकीच्याच गावाला जातो ना. प्रवास तर करतो, वेळ बी जातो, पेट्रोल जातो, सगळं जातं. तसंच आहे. आता प्रगतीकडे नाही, सगळं नाशाकडे चाललेलं आहे. आता बघताय ना तुम्ही, आता पूर्वीसारखं नाही सगळं युद्धाचं. पण पूर्वी कसं सीमेवर युद्ध व्हायचं ते नाही. आता पाहिले ना, आता भारत पाकिस्तान आपलं युद्ध चालताना सगळं टेक्नॉलॉजी, सगळं रॉकेट, अणुबॉम्ब, सगळं म्हणजे एरोप्लेननं सगळं. मला काय म्हणायचं, काळ बदलत चालला आहे मित्रांनो, परंतु सत्य कधी सोडू नये. असत्य मार्गाने गेलं तर विध्वंस होतो. हे रामायणात महाभारतात सगळीकडेच पाहिले आपण. ज्ञानेश्वर महाराजच्या झोळीमध्ये शेण टाकलं. आता त्याचं महत्त्व कळतं आहे. दिंडी घेऊन जातो आपण पंढरपूरला. मित्रांनो, एवढा काळ का लागतो सत्यासाठी? भलं त्रास होईल, सत्य काम करताना त्रास होणार, परंतु यशस्वी होणार. हे 100% हे आपल्याला पुरावे आहेत. म्हणून बचत करा मित्रांनो. पैसे कमवायचे वय कमी होत चाललेलं आहे. आपण आपल्या उघड्या डोळ्याने आपला पराभव करून घेतोय. मला सांगा, प्रश्न आहेत की नाही म्हातारपणी? पैसे कोण देईल? उत्पन्न थांबेल का नाही? आणि खर्च करून आपण रोज दिवाळं काढतोय का नाही? कितीही पगार येऊ द्या, काही प्रॉब्लेम नसतो. मनाचा प्रॉब्लेम आहे. 10,000 जरी सॅलरी आलं तर एक 500 रुपये, 1000 रुपये बचत करा ना. आणि बरेच लोक करतात. मी कुठल्या गुंतवणुकीवर टीका करत नाही. जसं पोस्टातली गुंतवणूक आहे, साधी बिशी, लिलाव बिशी, हे तात्पुरतं आहे, टेम्पररी आहे. जसं चालताना आपण प्रवासामध्ये वडापाव खातो भूक लागल्यावर हातावर घेऊन, तसं आहे हे. परमनंट तुम्हाला सपोर्ट नाही मिळणार. परमनंट पिढ्यानपिढ्या आधार मिळण्यासाठी LIC ऑफ इंडियाचं आहे. कारण एवढं बॅकअप मिळतं ना मित्रांनो. देव न करो कोणाच्या आयुष्यात असं घडलं तर एवढे पैसे जर मिळाले तर पुढची पिढी ते मुलाचं शिक्षण होईल, जगण्यासाठी साधन होईल. काही लोक स्वर्गात गेलेत, तिथून पैसे पाठवतात. माझ्याकडे क्लायंट आहेत कोरोनामध्ये, 50 लाख 1 कोटी क्लेम मिळाले. ते बँकेत ठेवून त्यांना पगार मिळतो आहे. माणूस नाही पण पगार येतो आहे घरात. आणि काही लोक जिवंत असताना दारू पिऊन पैसे नाही ठेवले. असे लोक त्रासदायक आहेत कुटुंबात. रोज भांडण करतात ही लोक. काही लोक, आता म्हणलं ना यूट्यूबला मी, त्या मुलाला आईवडिलांना मुलगा त्रास देतो वाटून द्या म्हणून. जिवंतपणी कोर्ट कचेरी भांडण चालू आहे मित्रांनो. अशा परिस्थिती आहेत. बघा ना, उदाहरणं बघा तुम्ही मार्केटमध्ये. म्हणजे जिवंत असताना घरात भांडण आहेत आणि काही लोक इथं नाहीत. माणसाचं आयुष्य किती उरलं आहे, कधी संपणार आहे हे माहिती नाही मित्रांनो. हे नैसर्गिक आहे. कर्म आपल्या हातात आहे. कर्म श्रेष्ठ आहे. जात धर्म नाही, कर्म. मनात येणारा विचार ब्रँड पाहिजे आणि कर्म सातत्याने टिकवलं पाहिजे. ते आपल्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी, सगळ्याच्या कल्याणासाठी. तेच कळत नाही, म्हणूनच हा व्हिडिओ आहे.
बचत करा. आपण काय करतो आहे, पैसे संपवतो आहे, येण्याच्या अगोदर संपवतो आहे, कधीच प्रगती होणार नाही आणि कायमस्वरूपी आपण आणि आपला परिवार संकटात राहील. मित्रांनो, बचत करा. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काहीच प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम हा फार मनाचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला कुणी जर चांगलं सांगणारं मिळालं तर आपण ऐकत नाही. 2च गोष्टी. तिसरी गोष्ट असू शकत नाही. आपल्याला कळत नसल्यावर एखाद्या गावाला जाताना आपण मार्ग विचारतो का नाही. आणि बघा, मी सांगतो मित्रांनो, आपण रेल्वे स्टेशनला गेलो आणि एखाद्या गावाला जायचं तर आपण गावाचं नाव सांगितल्याशिवाय आपल्याला तिकीट मिळणार नाही. तसंच आहे, आपल्या मनातच प्रगतीचं कुठलंच टार्गेट नसतं, आपलं गोल नसतात, आपलं उद्दिष्ट नसतं. त्याच्यामुळे तर हे घडतं. तुम्ही ठरवलं ना, माझ्या मुलाला शिक्षणाला एवढे पैसे पाहिजे, तर ते आजपासून जर चालू केले तर कॉन्ट्रिब्युशन 50% गव्हर्नमेंट देतं. आणि LICतच का करायचं की त्याच्यात रिस्क कव्हरेज असतं, पुढची फ्युचर गॅरंटी असते, पीस ऑफ माइंड, इन्कम गॅरंटी, इन्कम प्रोटेक्शन आणि इन्क्रीज ऑफ मनी, हाय रिस्क कव्हरेज. जसं 10,000 भरले 30 लाख रुपये लिहून दिले. आता बँका किती तर पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात, भरलेले पैसे मिळत नाहीत आणि परत नावं बदलू मार्केटमध्ये येतात, आपण त्याच्यात पैसे ठेवतो. आणि LICच्या लोकांना आपण म्हणतो की उद्या या परवा या, LICत फायदाच नाही. अभ्यास नसल्यामुळे असं दिसतं. जसं एखादा माणूस अडाणी आणि त्याला इंग्लिशचा पेपर दिला वाचायला, वाच म्हणल्यानंतर काय वाचेल ते, म्हणणार रेषा काय ओढल्यात. तसंच आहे, LICच्या बद्दल लोकांना माहितीच नाही आणि माहिती असेल तर चुकीची आहे. LICचा काय उपयोग आहे म्हणतात. म्हणजे आपल्याला कळालंच नाही LIC म्हणजे काय. हे कळायला आम्हालासुद्धा आता 25 वर्ष झालं LIC ऑफमध्ये काम करतो. आम्हाला आज माहिती झालं आहे. इतके दिवस होतं माहिती नाही, असं नाही डीपमध्ये. तेव्हा तरी आम्ही स्टडी करतो, ट्रेनिंग घेतो सतत. काही लोकांना 2 मिनटात काय LIC कळायची मला सांगा. एखाद्याने पॉलिसी घेतली आणि उद्या जर काय झालं मित्रांनो, तर 25 लाख 50 लाख 1 कोटी आपण देतो. कोण देते का? भरलेले पैसे देना. जिवंत असताना आपले पैसे आपल्याला मिळत नाहीत. ही अवस्था आहे मार्केटमध्ये. बचत जर नाही केली तर विध्वंस 100%. जसं शिक्षण नाही शिकलं तर डिग्री मिळत नाही, डिग्री नाही मिळाली तर इन्कम मिळणार नाही. तसंच आहे, तुम्ही जेवण नाही केल्यावर काय होईल. तसंच आहे, शेतकऱ्याने पेरणी नाही केल्यावर काय होईल, अन्नच खायला मिळणार. तशीच अवस्था. तुम्ही जर आज पैसे नाही ठेवले तर दिवाळखोरी 100%. आणि दुसऱ्याचा फायदा होतो ना, कारण आपण जास्त व्याजाने पैसे काढणार, त्याला आपल्या उत्पन्नामधलं व्याज देणार, मुदल पण देणार. मग प्रॉपर्ट्या, घर, जागा, जमीन बँका लिहून घेतात ना. विध्वंस आपल्या कर्मानं होतो मित्रांनो, जात धर्मानं नाही. आणि आपण जर बचत नाही केली तर कमवायचं वय पण संपून जाईल ना. आपण आहे त्या जागा, प्रश्न तो तिथंच राहील आणि तो सुटत नाही. ज्यावेळेस सोडवायची वेळ असते त्यावेळेसच प्रश्न सोडवला पाहिजे. LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे, गॅरंटेड आहे, लाईफ टाईम आहे. पैसे काढून दरवर्षी वाढतात. उशीर करू नका. आता काय चाललेलं आहे, आम्ही कुणाला माहिती सांगितली की बघू नंतर, उद्या या, परवा या, 8 दिवसाला या, काय हे आपल्याला चकवाचकवी फसवाफसवी करतो मित्र. कारण असे कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी देऊ शकलो नाही, कारण माहीत नाही कोणाचा ॲक्सिडेंट होणार आहे, दुर्घटना घडणार आहे, मोठा आजार, काही जणांचं वय संपून गेले. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर बरेच लोक म्हणतात आम्हाला लोन मिळेल का. पॉलिसी करण्याच्या अगोदरच लोनची, म्हणजे आपण काय करतो आहे, मजबूत बनत नाही, आपण कमजोर होतो आहे. लोन काढल्यावर इंटरेस्ट भरावं लागेल का नाही. पण लोन पण कसं काय मिळेल. आता जे लोन देतात ना बँका, ते परमनंट नोकरी असेल, वय किती आहे बघतात, त्याची मॉर्टगेजला प्रॉपर्टी काय बघतात, जामीन बघतात, सगळं का बघतात, कारण बँक बुडू नये म्हणून. तसंच तुम्हाला तुम्ही जर स्ट्रॉंग असेल तुम्हाला कुणीही लोन देईल ना. पहिले स्ट्रॉंग बना ना. जसं आजसुद्धा बघा वाघ कसा आहे, त्याची क्वालिटी बघा, तशीच आहे जंगलातला वाघ. तसं वाघासारखं आपण स्ट्रॉंग झालं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे आणि मेडिक्लेमसाठी स्टार हेल्थ. हे दोन्ही गरजेचं आहे. दोन्ही हत्यार आहेत आजच्या कलियुगामध्ये लढण्यासाठी. जसं सीमेवरचे जवान किती हुशार असेल, तरुण असेल, ताकद किती असेल, त्याला हत्यारच नाही दिलं तर तो काय होईल, युद्धामध्ये पराजय होईल त्याचा. तसंच आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही किती चांगली नोकरी आहे, तुम्ही किती मजबूत आहात, किती हुशार आहात, पण तुम्हाला इन्स्ट्रुमेंटच नाही, हत्यारच नाही, तर तुम्ही काय करणार. बऱ्याच लोकांना गर्व असतं, आम्ही जातो 5 लाख पगार आहे महिन्याला. ते काय करतात माहिती, आणि घेतलं तर काय करतात, कुठलं तर चुकीचं प्रॉडक्ट घेतात आणि गैरसमज खाली जातात आणि सगळं संपून जातं. कारण काय होतं, आपण गर्व तर कधीच नसावा आणि शांत डोक्यानं अभ्यास करून इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि अत्यावश्यक काय आहे ते बघितलं पाहिजे. त्याला स्टार्टअप केलं तर तुम्ही प्रॉब्लेम येणारच. म्हणून मित्रांनो, मला फोन करा. आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. पूर्वी 15, 20, 25, 30, 35, 40, 45 वर्षाची प्लॅन होते. आता तसं नाही. प्लॅन पण फार मॉडिफाय झालेले आहेत आणि आता खूप बेनिफिट आहेत.
तर हे प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे, कारण सेविंगला 8% व्याज देणं कुठल्याही संस्थेला परवडत नाही. आयुष्यभर इन्शुरन्स देणं परवडत नाही. आणि इन्शुरन्स देऊन तुम्हाला इन्कम पण द्यायचे, इन्कम गॅरंटी. जसं घर जागायला आपण काय करतो, जसं कोंबडी सोन्याच्या अंड्यात देणारी कोंबडी आहे. बरेच लोक काय करतात, ते अंड्याला सांभाळतात. बरं, कोंबडीचं प्रोटेक्शन घेतलं तर अंडे अजून मिळतील ना. कोंबडी जर उद्या मेली तर त्याचं रिकव्हरी होईल ना. तसं आपलं इन्शुरन्स पण करणं गरजेचं आहे ना. बरेच लोक इन्शुरन्स करत नाही. काही लोकांकडे कार असतात 40 लाख 50 लाख आणि स्वतःचा इन्शुरन्स नसतो. ती कारचा पण इन्शुरन्स का काढतात, कायदा आहे म्हणून. मित्रांनो, म्हणजे कायद्याचा बडगा आपल्याला हमेशा पाहिजे. आणि तरी कायद्यातनं सुद्धा पळवाटा काढल्या जातात. जसं हेल्मेटचं आहे. हेल्मेट नको म्हणून कृती समिती आहे, आंदोलन केली जातात. सरकार कायदे का काढतं, कारण लोक ऐकत नाहीत म्हणून कायदा करावा लागतो. आणि कायद्याला पळवाटा पण काढल्या जातात. मित्रांनो, आम्हाला सुद्धा तसंच पळवून लावलं जातं. ह्या तारखेला आहे, त्या तारखेला आहे, फोनच उचलले जात नाहीत. मित्रांनो, आपण आपल्यावर एक षड्यंत्र रचतोय. आपण बर्बाद होतोय. जसं धरणाची दारं नाही अडवली तर काही पाणी प्यायला मिळणार, तसंच तुम्ही आज जर पैसे नाही ठेवले तर दिवाळा निश्चित आहे आणि पैसेच कोणी देणार नाही. म्हणून फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लगेच फोन करा आणि आत्ताच्या आत्ता पॉलिसी घ्या. इन्कम ॲग्रीमेंट आहे. जसं परमनंट नोकरी आपल्याला चांगली वाटते ना, लेटर मिळालं तर, तसं इन्कमचं लेटर आहे ते. आपण लवकर घेतलं तर आपला फायदा होईल. आपण जर उशीर केलं तर आपलं नुकसान 100% होईल. आपल्या मुलाबाळांचे शिक्षण, लग्न, म्हातारपणी जगण्यासाठी, अन्न वस्त्र निवारासाठी लागणारे पैसे, हे सगळं प्रोव्हिजन आपण केलं पाहिजे. आपल्यासाठी आहे हेच कळायला जन्म संपतो. आणि जन्म संपल्यावर लक्षात येते की आपण चूक केली आहे. मित्रांनो, चुकीला माफी राहत नाही. नुकसान 100% होते. त्यासाठी लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.